मित्रांनो, तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की आपल्या मेंदूचे नेमके किती भाग आहेत? त्यांची कार्य काय आहेत? तर या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. आपण मानवी मेंदूच्या विविध भागांचा आणि त्याच्या कार्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत, ज्यामुळे आपल्याला या गुंतागुंतीच्या अवयवाची रचना समजण्यास मदत होईल. जर आपण एखाद्याचा मेंदू वरून पाहिला, तर आपल्याला त्याचे दोन गोलार्ध दिसतील. हे समजण्यासाठी आपण अक्रोडचे उदाहरण घेऊ शकतो. अक्रोड जसा दोन भागामध्ये विभागलेला दिसतो, अगदी तसंच मेंदूही दोन गोलार्धामध्ये विभागलेला असतो. आता कल्पना करा की आपण तो अक्रोड कापला आणि त्याच्या आतील भाग पाहिला, तर तो असा दिसेल. तर आपण जो पाहतोय तो मेंदूच्या गोलार्धाचा एक कापलेला भाग आहे. तर आपण आपल्या मेंदूला स्थूलमानाने 3 भागामध्ये विभागू शकतो. तर हा पिवळ्या रंगात दाखवलेला भाग आहे मोठा भाग, तो आहे अग्रमस्तिष्क, फोर ब्रेन. हा गुलाबी रंगात जो भाग दाखवलाय तो आहे मध्य मस्तिष्क, मिड ब्रेन. आणि हा निळ्या रंगात जो भाग दाखवला आहे खालचा मेंदू, लोअर ब्रेन, त्यालाच म्हणतात पश्च मस्तिष्क, हिंड ब्रेन. आता ही मूलभूत रचना समजून घेतल्यानंतर आता आपण या मुख्य भागांच्या कार्यात्मक भूमिकांचा अधिक तपशीलवार अभ्यास करूयात. तर मेंदूला अग्रमस्तिष्क, मध्य मस्तिष्क, पश्च मस्तिष्क या 3 प्रमुख क्षेत्रामध्ये विभागणे हे त्यांच्या कार्यात्मक रचनेला समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या विभागणीमुळे आपल्याला ऐच्छिक क्रिया, अनैच्छिक क्रिया यांच्यातील फरक स्पष्टपणे समजतो. या रचनेत मेंदूचा डेट, ब्रेनस्टेम हा एक महत्त्वाचा भाग आहे, जो अग्रमस्तिष्काला पाठीच्या कण्याशी जोडतो. मध्य मस्तिष्क हा मेंदूच्या देठाचा सुरुवातीचा भाग असतो आणि देठाचा पुढील भाग पश्च मस्तिष्काच्या काही भागांनी बनलेला असतो. तर लक्षात घ्या, जी ऐच्छिक कार्य असतात तर प्रामुख्याने अग्रमस्तिष्क या सर्व क्रियांसाठी जबाबदार असतो. आपण विचारपूर्वक काही बोलतो, जाणीवपूर्वक काही गोष्टी करतो, उदाहरणार्थ फिरायला जाणे, कोणाशी तरी बोलणे किंवा मेंदूवरील माहितीपट पाहण्याचा निर्णय घेणे, या सर्व क्रिया अग्रमस्तिष्काद्वारे नियंत्रित केल्या जातात. आता अनैच्छिक कार्य, तर मध्य मस्तिष्क आणि पश्च मस्तिष्क हे दोघं मिळून अनैच्छिक कार्य जे असतात त्यांचं व्यवस्थापन करतात. तर अशी कार्य जी आपल्या नियंत्रणात नसतात ती म्हणजे अनैच्छिक कार्य. उदाहरणार्थ आपल्या हृदयाचे ठोके किंवा अन्नपचन या क्रिया आपोआप घडतात, त्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी युक्ती आहे. मानवाला त्याची बौद्धिक क्षमता आणि मोठा मेंदू यामुळे विशेष स्थान आहे, बरोबर. हा मोठा भाग म्हणजे अग्रमस्तिष्क. आपली बुद्धिमत्ता, विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता याच भागामुळे आहे. म्हणूनच चालणे, बोलणे यासारख्या सर्व ऐच्छिक क्रिया अग्रमस्तिष्क नियंत्रित करतो. हे आपण सहज लक्षात ठेवू शकतो. आता या कार्याच्या सामान्य आढाव्यानंतर आपण अग्रमस्तिष्काच्या विशिष्ट भागांचा आणि त्याच्या कार्याचा सखोल अभ्यास करूयात. तर अग्रमस्तिष्क हा मानवी मेंदूचा सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण भाग आहे. याच अग्रमस्तिष्काचा मोठा बाहेरील भाग म्हणजे प्रमस्तिष्क, सेरेब्रम, जो उच्चस्तरीय विचार, चेतना, संवेदनांचे विश्लेषण आणि गुंतागुंतीच्या भावनिक प्रतिक्रियांसाठी जबाबदार असतो. आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि बुद्धिमत्तेचा तोच मुख्य आधार आहे. तर अग्रमस्तिष्काचे मुख्य भाग हे आहेत. पहिलं म्हणजे प्रमस्तिष्क, हा अनेक घड्या असलेला मोठा बाहेरील भाग आहे. दुसरं चेतक, थॅलेमस, मेंदूच्या आतील बाजूस असलेला भाग, इथं आपण पाहू शकतो. पुढचं अधचेतक, हायपोथॅलेमस, चेतकाच्या खाली असलेला भाग. आणि तिसरं आहे पीयूषिका ग्रंथी, पिट्युटरी ग्लँड, चित्रात दाखवलेली एक लहान ग्रंथी. अग्रमस्तिष्क एकत्रितपणे अनेक गुंतागुंतीची कार्य करतो. पहिलं म्हणजे विचार करणे, एखादी गोष्ट शिकणे, बोलणे, भाषेचा वापर करणे या सर्व क्षमता अग्रमस्तिष्कामुळे शक्य होतात. दुसरं म्हणजे संवेदना, आपल्या 5ही इंद्रियांकडून येणारे संदेश ग्रहण करून त्यांचे विश्लेषण करण्याचे काम अग्रमस्तिष्क करते. उदाहरणार्थ आपण एखादं चित्र पाहतो किंवा आवाज ऐकतो तेव्हा त्याचे आकलन आपल्याला याच भागामुळे होते. पुढचं म्हणजे स्मरणशक्ती आणि भावना.
एखादी गोष्ट आठवणे, ती ओळखणे ही क्षमता अग्रमस्तिष्कामुळेच येते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण एखाद्या कुत्र्याच्या पिल्लाचे चित्र पाहतो, तेव्हा ते गाढव किंवा वाघ नाही, बरोबर? हे आपली स्मरणशक्ती आपल्याला लगेच सांगते. आणि भावना, आनंद वाटणे, भीती वाटणे, प्रेम वाटणे यासारख्या सर्व भावनांचा उगम अग्रमस्तिष्कात होतो. हृदयाचा आणि प्रेमाचा संबंध जोडला जात असला तरी वैज्ञानिकदृष्ट्या प्रेम ही भावना अग्रमस्तिष्कातून येते. एका गमतीशीर किस्स्यात जेव्हा माझ्या पत्नीने विचारलं, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे, तेव्हा मी उत्तर दिले, माझ्या संपूर्ण अग्रमस्तिष्का इतकं प्रेम आहे. तेव्हापासून ती माझ्याशी बोलतच नाही. पण ते खरं होतं. त्याचप्रमाणे भूक लागणे, झोप येणे, तहान लागणे किंवा जेवणानंतर पोट भरल्याची जाणीव होणे यासारख्या मूलभूत शारीरिक संवेदनांचे नियंत्रण सुद्धा अग्रमस्तिष्क करत असतो. आता अग्रमस्तिष्काची ही गुंतागुंतीची कार्य समजून घेतल्यानंतर आपण पश्च मस्तिष्काच्या महत्त्वपूर्ण जीवन प्रक्रिया टिकवणाऱ्या भूमिकांकडे वळूयात. पश्च मस्तिष्क हा मेंदूच्या मागील आणि खालच्या भागात स्थित असला तरी तो शरीराच्या हालचालींमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि शरीराच्या सर्वात आवश्यक स्वयंचलित जीवन प्रणालीचे व्यवस्थापन करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. पश्च मस्तिष्काचे 3 मुख्य भाग आहेत. पहिलं म्हणजे अनुमस्तिष्क सेतू, पॉन्स. हा मेंदूच्या खोडाचा मध्य भाग आहे जो मस्तिष्क पुच्छ आणि मध्य मस्तिष्क यांना जोडतो. दुसरं मस्तिष्क पुच्छ, मेडुला ऑब्लॉंगाटा, मेंदूच्या देठाचा सर्वात खालचा भाग. आणि तिसरं म्हणजे अनुमस्तिष्क. ही रचना स्वतः एका लहान मेंदूसारखी दिसते. तर मस्तिष्क पुच्छ जे आहे ते शरीरातील सर्वात महत्वाच्या अनैच्छिक क्रिया नियंत्रित करत असतं. हृदयाचे ठोके, श्वासोच्छवास आणि पचन यासारख्या जीवनावश्यक क्रियांचे नियंत्रण हा मस्तिष्क पुच्छ करतो. त्याचप्रमाणे शिंकणे, खोकणे यासारख्या काही प्रतिक्षिप्त क्रिया या मस्तिष्क पुच्छद्वारे नियंत्रित केल्या जातात. याचा अर्थ असा की या प्रतिक्षिप्त क्रिया मेंदूच्या विचार करण्याच्या भागाद्वारे म्हणजेच अग्रमस्तिष्काद्वारे नियंत्रित होत नाहीत. आता हे जे अनुमस्तिष्क आहे त्याची मुख्य जबाबदारी आहे शरीराच्या हालचालींमध्ये सुसूत्रता आणि अचूकता आणणे. चालणे किंवा हातात चहाचा कप धरणे यासारख्या साध्या वाटणाऱ्या क्रियासाठी अत्यंत अचूक समन्वय आणि गणना आवश्यक असते. हे संतुलन राखण्याचे जटिल काम अनुमस्तिष्क करत असतो. काही क्रियात्मक स्मृती असतात, मोटर मेमरी. एकदा शिकलेली शारीरिक क्रिया सवयीची झाल्यावर ती आपोआप होते. उदाहरणार्थ सायकल चालवणे किंवा कीबोर्डवर टायपिंग करणे. सुरुवातीला आपण या क्रिया अग्रमस्तिष्काचा वापर करून शिकतो, पण सरावानंतर त्या मोटर मेमरीचा भाग बनतात आणि अनुमस्तिष्क त्या आपोआप नियंत्रित करतो. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती मद्यपान करते तेव्हा त्याचा थेट परिणाम अनुमस्तिष्कावर होतो. यामुळे त्या व्यक्तीचे शारीरिक संतुलन बिघडते आणि हालचालींवरचे नियंत्रण सुटते. म्हणूनच मद्यधुंद व्यक्ती सरळ चालू शकत नाही. आणि हेच एक महत्वाचं कारण आहे की मद्यपान करून वाहन चालवू नये असा सल्ला दिला जातो. कारण मोटर मेमरी, क्रियात्मक स्मृती आणि संतुलन या दोन्हीवरती परिणाम होत असतो. आता आपण पश्च मस्तिष्काकडून मेंदूचा शेवटचा एक मुख्य भाग म्हणजे मध्य मस्तिष्क त्याच्याकडे येऊयात. तर मध्य मस्तिष्क हा मेंदूच्या देठाचा एक लहान पण महत्वाचा भाग आहे. तो काही विशिष्ट अनैच्छिक क्रिया आणि प्रतिक्षिप्त क्रियांचे संचालन करतो. तसेच तो संवेदी माहितीसाठी एक रिले स्टेशन म्हणून काम करतो. मध्य मस्तिष्काचे एक प्रमुख कार्य म्हणजे डोळ्यांच्या बाहुल्यांचे नियंत्रण करणे. उदाहरणार्थ, जेव्हा आपल्या डोळ्यांवरती प्रखर प्रकाश पडतो तेव्हा आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या आपोआप लहान होतात. ही प्रतिक्षिप्त क्रिया मध्य मस्तिष्काद्वारे नियंत्रित केली जाते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मेंदूच्या विविध भागांचा आणि त्याच्या कार्याचा अभ्यास केला. तर आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकत असाल मेंदूचे वेगवेगळे भाग आणि त्यांची कार्ये इथं सारांश रूपामध्ये दिलेली आहेत. तर आता तुम्ही काय करा, मेंदूचे सर्व भाग आणि त्याची कार्य ही न पाहता आठवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे मित्रांनो, इथेच थांबूयात. धन्यवाद.